सर्वांचं स्वागत। आज आपल्या हनुमान चालीसा उपक्रमाचं हे 23वे पुष्प आहे। 2 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आज आपल्याला या कार्यक्रमासाठी परम आदरणीय भागवताचार्य हरिभक्तपरायण श्री सुनील महाराज आष्टीकर सेलू यांचं इथे उपस्थिती लाभलेली आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमास श्री विवेक बाळासाहेब रसाळ उपसभापती पंचायत समिती परभणी आणि श्री रविराज उत्तमराव चव्हाण सभापती पंचायत समिती परभणी यांचंही आगमन होणार आहे। आपल्या ठरलेल्या वेळेप्रमाणे 7 वाजता आपण या कार्यक्रमाला सुरुवात करतो, कारण ती वेळ भगवंताला दिलेली आहे आपण, म्हणून ती वेळ टाळायची नाही। आणि माझा आज पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की सर्वांनी 7च्या 5 मिनिट आधी तरी येण्याचा प्रयत्न करावा। सर्वप्रथम मी महाराजांना विनंती करतो की हनुमंतरायाच्या प्रतिमेचं पूजन करावं। तदनंतर रामरक्षा स्तोत्राचा पाठ होईल, मारुती स्तोत्राचा 1 पाठ होईल आणि हनुमान चालीसाचे 11 पाठ होतील। तेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं तात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। बजरंगबली की जय। हा जो आमचा उपक्रम आहे महाराज, हा उपक्रम इवलस रोपट या ठिकाणी लावलं आणि आज त्याचा वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर होताना आपण पाहतोय। कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करणं फार सोपं असतं, पण सातत्यानं टिकवणं मोठं अवघड आहे। आणि आपल्या या कार्यक्रमाची धुरा ज्याच्या खांद्यावर आहे असा चिन्मय अतिशय उत्कृष्टपणे हा कार्यक्रम मागच्या 22 एकादशांपर्यंत साजरा करत आलेला आहे, असाच पुढे साजरा करत राहील। आज 23वे पुष्प आहे, अजून 2 एकादशीनंतर आम्ही रौप्य महोत्सव साजरा करणार आहोत। असाच हा वेल, अशी ही लावलेली छोटीशी वेल गगनापर्यंत जावो अशी मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना करूया। आणि मी सुरुवातीला चिन्मयला अशी विनंती करतो की त्याने रामरक्षा स्तोत्राचा 1ला पाठ घ्यावा। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री गणेशाय नमः। अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य उदकौशिक ऋषिः श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप छन्दः सीता शक्ति श्रीमद् हनुमान कीलकं श्री रामचंद्र प्रीत्यरथे जपे विनियोगः। अतध्यानं ध्यायेदाजानुबाहं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमूर्जटां मण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासितूनधनुर्बाणपाणिं नक्तं ज्वरान्तकं स्वलीलया जगत्त्रातु माविर्भूतमजं विभुं रामरक्षा पठेत्प्राज्ञ पापघ्नि सर्वकामदां शिरो मे राघवः पातु बालं दशरथात्मजा कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं संवित्रिवत्सला जिह्वा विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दिता स्कन्दो दिव्यायुधः पातु भुजो भग्नेशकार्मुकः करो सीतापतिः पातु हृदयं जामदग्नजित् मध्यं पातु करध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशकटिः पातु शक्तिनि हनुमत्प्रभु ऊरू रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत जानुनी सेतकृत् पातु जङ्गे दशमुखान्तका पादो विभीषण श्रीद पातु रामोऽखिलं वपु
आम्बराम्बलोपेतां रक्षाय सुकृती पठेत् सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिण न द्रष्टुपमि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरोऽन्यलिप्यतेर्पापे भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जयत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् यः कण्ठे धार्ये तस्य करस्था सर्वसिद्धया वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहतान्य सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान्यथा स्वप्ने राम रक्षामि माहरा तथा लिखितवान् प्राप्त प्रबुद्धो बुधकौशिका आराम कल्पवृक्षाणां विराम सकलापदाम् अभिराम श्रीलोकाणां राम श्रीमान् सनप्रभो तरुणो रूपसम्पन्नो सुकुमारो महाबरो पुण्डरीक विशालाक्षो चिरकृष्णाजिनाम्बरो राशिनो दान्तो तापसो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथस्येतो भ्रातरो रामलक्ष्मणो शरण्यो सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मतां रक्षकुलनिहन्तारो त्राये त्राण्यो रघुत्तमो आतसज्जधनुषा विषस्पृशा वक्षया सुगणिसङ्गसङ्गिणो रक्षणाय मम राम लक्ष्मणा वक्रतपति सदैव गच्छताम् सन्नद्धकवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन्मनरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणा रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्ण कौसल्येयो रघुत्तमा वेदांत वेद्य यज्ञेश पुराण पुरुषोत्तमा जानकी वल्लभ श्रीमान अप्रमेय पराक्रमा इत्येतानि जपन् नित्यं मद्भक्त श्रद्धयान्विता अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशया रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नाम वीर्दिर्वे न ते संसारिणो नराः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणानवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिराम रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायापतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणो वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचन्द्र चरणो शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्र स्वामी रामो मत्सखा रामचन्द्र सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य त्वं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् वर्जनं भवबीजानां वर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिरता निशाचरचमो रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं वरतरं रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने
इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णं श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु। प्रभु श्रीरामचंद्र भगवान की जय। यानंतर मारुती स्तोत्राचा पाठ होईल। भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरी रूपा सुंदरा जगदंतरा पाताळ देवता हंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भये ब्रह्मांडे माईली नेणो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताटिल्या बळे उच्चते मुरडिले माता किरीटी कुंडले बरी सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंदाद्री सारिका द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे आणिला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुळना नसे अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तुळना कोठे मेरु मंदार धाकुटे ब्रह्मांडा भोवते वेडे वज्रपुच्छे करू शके तयासी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करोणिया भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीम दर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अग्रगण्यो कपिकूळासी मंडणू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती इति श्री रामदास कृतं संकट निरसनम मारुती स्तोत्रम संपूर्णम। यानंतर हनुमान चालीसाचा आपण 11 पाठ घेणार आहोत। सर्वात प्रथम मी हरिभक्त परायण सुनील महाराज आष्टीकर यांना विनंती करतो की त्यांनी पहिला पाठ घ्यावा। श्री गुरु चरण सरोज रज निज मनी मुकुर सुधारी वर्णव रघुबर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हर मुकलेश विकार सियावर रामचंद्र प्रभु जय शरणम जय सिया राम जय जय सिया राम जय सिया राम जय जय सिया राम जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूता तुलित वरधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति सुमत के संगी कंचन वरण विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र और ध्वजा विराजे कांधे मूज जनेऊ साजे शंकर सुवन केशरी नंदन तेज प्रताप महाजगवंत विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंका जरावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सवारे लाए सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्ष उर लाए
रघुपति कीनी बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरतरि समभाई। सहस्र बदन तुम रोजस गावे, अस कही श्रीपति कंठ लगावे। सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद सारद सहिता ईसा। जब कुबेर दिगपाल जहाते, कभी को विद कही सके कहाते। तुम उपकार सुग्रीव कीना, राम मिलाए राजपद दीना। तुमरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना। जुग सहस्र जो जन पर भानु, लील्यो ताहि मधुर फल जानु। प्रभु मुद्रिका मेलि मुख माई, जल्दी लादि गए जर जनाहि। दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम रहते ते। राम दुआरे तुम रखवारे, होतन आज्ञा बिनु सारे। सब सुख लहे तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना। आपन तेज समारो आपे, तीनों लोक हाथ ते कापे। भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे। नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत पीरा। संकट ते हनुमान छुड़ावे, मन क्रम वचन ध्यान ज्ञान जो लावे। सब पर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साजा। और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे। चारों जुग परताप तुम्हारा है, प्रसिद्ध जगत उजियारा। साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे। अष्ट सिद्धि नव निधि के दाता, असमर दीन जानकी माता। राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दास। तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे। अंत काल रघुवर पुर जाई, जहाँ जन्म हरि भक्त कहाई। और देवता चित्तन धरई, हनुमत से ही सर्व सुख करी। संकट कटे मिटे सब पीरा, जपत निरंतर हनुमत वीर। जय 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 हनुमान गुसाई, कृपा करो गुरुदेव की नाई। जो सत बार पाठ कर कोई, छूट ही बंदी महासुख। जो यह पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्धि साथी गौरी सा। तुलसीदास सदा हरि चेरा, कीजय नाथ प्रणय महवेरा। पवन तनय संकट हरण, मंगल मूर्ति रूप। राम सीता सहित हृदय बसव सुर भूप, सियावर रामचंद्र प्रभु जय शरण। जय सिया राम जय जय सिया राम, जय सिया राम जय जय सिया राम। सियावर रामचंद्र की जय। मराठे साहेबांना विनंती आहे मंचावर यावं. आत्ताच इथे श्री रविराज उत्तमराव चव्हाण सभापती पंचायत समिती परभणी यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचंही या सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आत्ताच या ठिकाणी परम आदरणीय दिनकर गुरुजी, रघुवीर गुरुजी, कुंडेकर काका यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही या कार्यक्रमामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतरचा पाठ आमचे लहान लहान मुलं जे आहेत ते सर्वजण येऊन घेणार आहेत. ओके. कुमारी नारायणी वैभवराव वैद्य, वरद वैभवराव वैद्य, चिरंजीव ओंकार विकासराव रत्नपारखे. 5-6 जण थांबा, बाकीचे नंतर बसा. सियावर रामचंद्र भगवान की जय. श्री गुरुचरण सर
होय सिद्धीसाठी गौरीचा तुलसीदास हरी चेहरा की जय नाथ ब्रह्मदेवा पवन तनय संकट हरा मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय महादेव की जय। यानंतरचा पाठ आदरणीय दिनकर गुरुजींनी घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. श्री गुरु चरण सरोज रज निज मनो मुकुर सुधारी वरणौ रघुवर विमल जसो जो दायुक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि करहु कलेश विकार सियावर रामचंद्र बोलो जय सिया राम जय सिया राम जय सिया राम जय सिया राम जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सति लोक उजागर राम दूत तुलित वर अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी सुमति निवार सुमति के संगी कंचन वरण विराज सुबेसा कानन कुंडल कुंजित केसा हाथ वज्र ध्वजा विराज कांधे मूज जनेऊ साज शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनबे को रसिया तामन बसिया सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा विकट रूप धरि लंक जलावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सवारे लाय सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्ष उर लाए रघुपति कीनी बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत ही सम भाई सहज बदन तुम रोड सगावे अस कही श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिसा जब कुबेर दिगपाल जहाते कवि कोविद कही सके कहाते तुम उपकार सुग्रीव कीना राम मिलाय राजपद दीना तुम्हारो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना जुग सहस्र जो जन पर भानु लील्योताहि मधुर फल जानु प्रभुद्रिका मेले मुखमारी जगति नादि गए अजर कनाही दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हारे तेते राम दुआरे तुम रखवारे हो तन आज्ञा बिनु पैसारे सब सुख लहे तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आपै तीनों लोक हाकते कापै भूत पिशाच निकट नहीं आवै महावीर जब नाम सुनावै नासै रोग हरै सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा संकट ते हनुमान छुड़ावै मन कन भजन ध्यान डोलावै राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावै सो अमृत जीवन फल पावै चारों जुग परताप तुम्हारा प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम अष्ट सिद्धि नौ निधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुवर पुर जाए जहाँ जन्म हरि भक्त कहाए और देवता चित्तन धरई हनुमत से सब सुख करई संकट कटहि मिटहि सब जो सुमिरई हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करहि गुरु देव की नाई जो सत बार पाठ कर कोई
छोटे बंदे महासुख होई जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीचा तुलसीदास सदा हरिचरण की जय नारदय महावीरा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसौ सुर भूप सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय. आत्ताच हरिभक्त परायण माधवराव काका अजयगावकर यांचे आगमन झाले. महाराजांचे स्वागत. यानंतर या ठिकाणी श्री विवेक बाळासाहेब रसाळ उपसभापती पंचायत समिती परभणी यांचे आगमन झालेले आहे. त्यांचंही या कार्यक्रमात हार्दिक स्वागत. जे जे मुलं राहिलेले आहेत त्या सगळ्यांनी या. चल श्रीषा चल पटकन. अजून कोण कोण राहिलेले आहे तुमच्यापैकी? चल या पटकन. चल पटकन या. ज्यांचं झालं नाही ते या पटकन बघा. चला बसा. माईक पाहिजे ते समोर बसेल. सियावर रामचंद्र भगवान की जय. चालू करा. गुरुचरण सरोज रजना निज मन मुकुर सुधारी राणव रघुवर विमल जसु जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार वरद बुद्धि आधारे मोहि हरौ कलेश विकार. सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय. हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर. अगर रामदूत तुलित बलधाम अंजलि पुत्र पवन सुत नाम महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरण विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र ध्वजा विराजे कांधे मूंज जनेऊ साजे शंकर सुमन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुमिरे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सियरि दिखावा विकट रूप धरि लंक जलावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज समारे लाए सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर शिवराय रघुपति की भी बहुत बड़ाई. तुम मम प्रिय भरत सम भाई सहस वदन तुम रोज सगावे अस कहि श्रीपति कंठ लगावे. सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिसा जम कुबेर दिक्पाल जहाते कवि कोविद कहि सके कहाते. तुम उपकार सुग्रीवहि कीना राम मिलाय राजपद दीना. तुम्हरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना. जुग सहस्र योजन पर भानु लीलो ताहि मधुर फल जानु. प्रभु मुद्रिका में मुख माई जलधि लांघि गए अचरज नाहि. दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हारे तेते. राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु पैसारे. सब सुख है तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरना. आपन तेज मानो आपे तीन लोक पापे जाने. भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुवाए. नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा. संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो गावे. सब पर राम तपस्वी
गणपती महादेव की जय. चला, मी सभापती साहेबांना विनंती करतो की आपण थोडं पुढे येऊन बसावं. उपसभापतींच्या पाठीशी आहात हे आम्हाला माहिती आहे. यानंतर आपल्या उपक्रमात नेहमीप्रमाणे आलेल्या मान्यवरांचं मार्गदर्शन होणार आहे. सर्वप्रथम मी परमादरणीय दिनकर गुरुजींना विनंती करतो की त्यांनी मोजक्या शब्दात अगदी 5च मिनिटात उपस्थितांना मार्गदर्शन करावं. सदाशिवसमारंभां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम. व्यासपीठावरती उपस्थित हरिभक्तिपरायण सुनील महाराज तथा आमचे परमस्नेही डॉक्टर गणेशजी देशमुख आणि सर्वांचाच मला काही नामानिशा परिचय नसल्यामुळे उपस्थित व्यासपीठावरती सर्व मान्यवर व माझ्यासमोर उपस्थित असलेले या हनुमान चालिसा पाठासाठी आलेले सर्व रामभक्त सर्वांना जय श्रीराम. आज या ठिकाणी या शनिवारच्या हनुमान चालिसाच्या पाठाला येण्याचा जो योग अचानक आला हे माझं परमभाग्य आहे. अनायासाने काही निमित्ताने मी परभणीत आलो होतो आणि अचानक चिन्मय भैयाचा निरोप मिळाला की तुम्ही काहीही करा, तिकडचे कामं बाजूला ठेवा, पण तुम्ही 7 वाजता इथे पोहोचा. पण भगवंत श्रीरामाच्या कृपेने या ठिकाणी पोहोचणं झालं. जे 2 गोष्टी काही त्यांनी मला आत्ता सांगायला सांगितल्यात कमी वेळेमध्ये, तर त्यापैकी मी आत्ता या ठिकाणी असं नमूद करू इच्छितो की आपण जो हा उपक्रम राबवत आहे अत्यंत स्तुत्य आहे. काळाची खूप गरज आहे आणि उपासनेची गरज आहे. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संता सदा नमावे. उपासनेशिवाय आश्रय नाही आहे. उपासना केली तरच आपण तरणार आहोत. आणि त्या उपासनेमध्ये सुद्धा नामस्मरण हे अतिशय कलियुगासाठी श्रेष्ठ सांगितलेलं आहे. मग ते नामस्मरण कुठल्याही स्वरूपात घ्या, तुम्ही स्तोत्र म्हणून घ्या, हनुमान चालिसा म्हणून घ्या, भीमरूपी म्हणून घ्या. गोंदवलेकर महाराजांचं एक 13 याचं एक अष्टक असल्यासारखं आहे की त्यांनी त्याच्यामध्ये आपल्याला हाच सुबोध गुरूंचा असा जो उपदेश केलेला आहे त्यातलं पहिलं ते त्यांचं जे म्हणणं आहे की नाम सदा बोलावे, गावे भावे जनाशी सांगावे, हाच सुबोध गुरूंचा नामा परतेन सत्य मानावे. या भूतलावरती नामाशिवाय अन्य कुठलेही गोष्ट सत्य नाही. नाम एक सत्य आहे. त्यामुळे नित्य नामस्मरण होणं अतिशय आवश्यक आहे. आज तर आपण एकंदरीत सामुदायिक हे पठण केलं आहे, पण आज सामुदायिक पठण केल्यानंतर परत आपण पुढच्या शनिवारी एकत्रित येऊ असं नाही. किमान आपण स्वतः एक 10 मिनटं, 5 मिनटं, 2 मिनटं, 1 मिनटं, पण ते नित्य दिल्या गेला पाहिजे. नामस्मरणासाठी नामस्मरणाची शक्ती फार बलवत्तर शक्ती आहे. त्यामुळे नामस्मरण होणं अतिशय गरजेचं आहे. काय नामसंकीर्तन साधना पै सोपे, जळतेल पापे जन्मांतरीचे, श्रीराम जय राम जय जय राम. मी एका ठिकाणी परमपूज्य प्रातस्मरणीय चिंतामणी महाराजांच्याबद्दलचे त्यांचं वक्तव्य वाचलं होतं की त्या वक्तव्यात त्यांनी सगळ्यांनाच आपल्याला ज्ञात आहे, आपण सगळे गुंजेला परिचित आहोत की ते असं म्हणतात की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या महामंत्राचा तुम्ही रोज 1 तास, त्यांच्या तिथली बोलीभाषा आहे की घंटा करा म्हणून, तर 1 तास जर जप केला तर तुमच्या पूर्ण जीवनाची जबाबदारी माझ्यावरती आहे. आणि हा अनुभव अनेक लोकांनी घेतलेला आहे, आजही घेतात आणि तो सत्यत्वात आलेला आहे. अनेकांनी चांगला अनुभव घेतलेला आहे. त्यानंतर गोंदवलेकर महाराजांनी रामनामाबद्दल जो महिमा सांगितला आहे त्यामध्ये एकाला त्यांनी 13 कोटी जप करायला सांगितला की 13 कोटी जप केल्यानंतर रामदर्शन होईल. त्या बिचाऱ्या साधकांनी पूज्य महाराजांवरती श्रद्धा ठेवून, भाव ठेवून 13 कोटी जप पूर्ण केला, रामाचं दर्शन झालं नाही. तो परत गेला त्यांच्याकडे. जसं आपण एखादी प्रकृती बिघडली, औषध पाणी घेतलं, फरक जर नाही पडला परत डॉक्टरकडे जातो ना, तसा तो साधक महाराजांकडे पोहोचला की महाराज मी जप पूर्ण केला पण रामदर्शन काही झालं नाही. तर मग त्यावर त्यांनी सांगितलं की हे बघ, तू रामनाम जे 13 कोटी घेतलं त्यातनं, त्या पुण्यातनं भगवंताने तुझ्या हातून किती किती कार्य करून घेतले. तुझी गरिबी होती, तू श्रीमंत झालास, तुझ्या मुलीचं लग्न व्हायचं होतं, ते लग्न झालं. हा जो पुण्याचा साठा त्या याच्यामध्ये जो वजा झालेला आहे तर त्यातनं जवळजवळ 5-6 कोटी तुझा वजा झालेला आहे. त्यामुळे राहिला परत तू 6 कोटी जप कर, त्यानंतर तुला निश्चित रामाचं दर्शन होईल. आणि त्याला त्याच्यानंतर रामाचं दर्शन झालं.
हे मला त्यातनं महत्त्वाचं सांगायचं आहे की साधारणपणे 3.5 कोटी झाल्यानंतर राम देवत्व असल्याची जाणीव होते. पण आपण कसं करतो की आपली एक भावना असते की ताबडतोब म्हणजे तूप खाल्ले की रूप आलं पाहिजे, असं होत नाही. की आपले साधू संत जे मागचे होऊन गेलेले आहेत त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली. आज आमच्या सर्वांना परिचित असलेले सावरगावचे आमचे परमपूज्य यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे बाबा यांनी सुद्धा अखंड जीवन वयाच्या 60व्या वर्षानंतर त्या घोर अरण्यात राहून केवळ आणि केवळ नामस्मरणात घातलं. शेवटच्या क्षणापर्यंत 99 वर्षापर्यंत पूर्णपणे स्मृती, पूर्ण दात, पूर्ण डोळे, पूर्णपणे ते जशा तसे होते शेवटच्या क्षणापर्यंत. ही सगळी महत्ता आहे. आपण एकदा ह्या धावत्या युगामध्ये आहोत, पण धावत्या युगात असताना सुद्धा आपल्या जीवनाचा थोडा आपण विचार केला पाहिजे. आपलं हित आपण स्वतः पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. की रामदास स्वामी जे म्हणतात की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधोनी पाहे, मनात वाचिरे पूर्वसंचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. प्रत्येक मनुष्य हा सुखासाठी धावपळ करत असतो. प्रत्येकाला ते कुठल्या प्रकारचं सुख असेल, पण सुख हे मिळवण्यासाठी बाहेर कुठं जाण्याची आवश्यकता नाही, आपल्या अंतरंगात डोकून पाहण्याची आवश्यकता आहे. अंतरंगात डोकवली की सुख दुःख सगळे आपल्याजवळच आहेत, ते फक्त आपण मानून त्याला दूर करायचं आहे. हे आहे ते दुःख आहे. नामस्मरण काय होतं तर नामस्मरणानं तुमच्यावर येणारं संकट कधीही दूर होत नाही. आपण जे म्हणतो नामस्मरण केलं, मी हनुमान चालीसा पाठ केला, मी रामरक्षा म्हटली आणि माझ्यावर एवढं संकट, मी एवढं सज्जनपणाने वागतो, तर हे सगळं तुमचे दुःख दूर होण्यासाठी नाही. येणारं दुःख तुम्हाला पेलण्याची ताकद नामस्मरण देतं. कारण प्रारब्धानुसार दुःख आम्ही जी कृती केली त्या कृतीचं फळ चांगली केली का वाईट केली त्याचं फळ तर आपल्या याच्यावरती नोंद होतीच. ती आपण मग यानं बघितलं नाही, त्यानं बघायची काय आवश्यकता नाही. तो वरती बसलेला चित्रगुप्त आहे, तुम्ही उघड करा कसंही करा की ते तुमचं जे चांगलं असेल चांगल्यात नोंद होईल, वाईट असेल वाईटात नोंद होईल. त्याचं फळ तुम्हाला चांगल्यात चांगलं वाईटात वाईट भोगावंच लागतं. फक्त ते जे दुःख आहे ते दुःख कमी करण्याची किंवा ते पेलण्याची ताकद हे नाम देतं. त्यामुळे नामाची आवश्यकता आहे. कारण नाम सदा बोलावे, गावे भावे जनाश सांगावे, हाट सुबोध गुरुता नामा परतेन सत्य मानावे. दुसऱ्या ओळीत म्हणतात ते की नामात रंगोनी या व्यवहारी सर्व भोग सेवावे, हाची सुबोध गुरूंचा भोगा संख्ये कुठे न गुंतावे. अशा पद्धतीने त्यांनी एक 13 ह्या पद आहेत याच्यामध्ये, या स्तोत्रामध्ये अगदी सुंदर आहेत, चिंतन करण्यासारखे आहेत. त्यामुळे माझी सगळ्यांना कळकळीची प्रार्थना आहे, विनंती आहे की कोणीही हा जो उपक्रम चालू आहे ह्या उपक्रमाला तर सोडायचंच नाही आहे, पण हे संस्कार आपल्या कुटुंबात पण आत्ता जसं छोट्या छोट्या मुलांनी हे या ठिकाणी पठण केलं, ह्याच पिढीची आपल्याला आवश्यकता आहे. आपल्यापर्यंत आपण सगळ्या गोष्टी सोसल्या, येणारा काळ भयंकर आहे आणि ह्या लोकांना जर आपण संस्कार केले हे निश्चित काळ बदलेल. आपण ताकदीने एकत्रित उभं राहू शकतो. त्यामुळे सर्वांनी अखंड आपल्याला जसं जमेल तसं एकत्रित आल्यानंतरच नाही, पण आपल्या घरात 10 मिनिटं का होईना पण कौटुंबिक पद्धतीने एकत्रित बसून नाम घेतलं पाहिजे. नवे गोंदवलेकर महाराजांचं प्रवचनाचं पुस्तक आहे. ते पुस्तकात रोज तारखेप्रमाणे 1 जानेवारी ते 31 डिसेंबरपर्यंतचे महाराजांचे प्रवचन आहेत. तुम्ही प्रवचन संध्याकाळी झोपण्यापूर्वी एकत्रित कुटुंब घेऊन बसून वाचा. वाचल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला दिवसभरात पडलेल्या प्रश्नांचे उत्तरं ऑटोमॅटिक त्या प्रवचनात मिळतात. की तुम्हाला जे आज पण तुम्हाला माहीत असतं का आज प्रवचन काय आहे ते, पण नक्की तुम्ही प्रवचन रात्री वाचलं की तुम्हाला दिवसभरात जे काही शंका समाधान काय तुमच्या असतील त्या प्रवचनातून आपल्याला प्राप्त होतात. अतिशय सुंदर आहे. मी तर म्हणतो कुठलंच ज्ञान प्राप्त करण्याची गरज नाही. एकमेव ते प्रवचन जर 1 पान वाचलं रोज तरी आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत होऊ शकतात. त्यामुळे सर्वांनी स्वतःच्या घरी काही 10 मिनिटं तरी होईना उपासना चालवली पाहिजे. मला एक आवडता श्लोक आहे, मी हा नेहमी सांगतो की वेदस्याध्ययनं कृतं परिचितं शास्त्रं पुराणं श्रुतं सर्वं व्यर्थमिदं पदन्न कमला कांतसे चेत् कीर्तितं उत्खातं सदृशीकृतं विरचितं सेकों बसा भूयसा सर्वं निष्फल माल बालमलये क्षिप्तन्न बीजयति. याचा भावार्थ असा आहे की मी वेदांचं अध्ययन कशासाठी करायचं. समजा मी वेदाचं अध्ययन केलं, शास्त्रांचं अध्ययन केलं, पुराणांचं अध्ययन केलं, हे सगळं करून सुद्धा हे व्यर्थ आहे असं म्हणतात. ह्या श्लोकातला भावार्थ व्यर्थ आहे का, तर तुम्ही एवढं सगळं करून तुम्ही तुमच्या ज्ञानाच्याच गर्वामध्ये आहात, अहंकारामध्ये आहात, भगवंताची कधी चरण सेवा केली नाही, भगवंताचं कधी नामस्मरण घेतलं नाही, तर तुम्ही एवढं शिकून का उपयोग आहे. तर कसं, तर एखादं झाड लावण्यासाठी तुम्ही वाफा केला तयार, आळं तयार केलं, त्यात पाणी काय खत बीज सगळं घातलं, त्यात जर बीजच रोवलं नाही तर बीज रोवलं नाही तर झाड कुठून येणार आहे. त्या पद्धतीनं कितीही वेदांचं शास्त्रांचं पुराणांचं अध्ययन जरी केलं तर नामाला किंवा भगवंताला सेवन केलं नाही, भगवंताला समजून घेतलं नाही. ह्या सगळ्या गोष्टी करायच्याच त्यासाठी वेद शास्त्र पुराण
भगवंताला समजून घेण्यासाठी जर हे सगळे मार्ग, ज्ञानमार्ग असेल, भक्तिमार्ग असेल, कर्ममार्ग असेल, या कुठल्याही मार्गाने आपापल्या परीनं देवालाच समजून घ्यायचं आहे. त्यामुळं वेद अध्ययन, शास्त्राध्ययन, पुराणाध्ययन करा, काहीही करा, पण भगवंताला सोडू नका. भगवंताशिवाय सगळ्या गोष्टी शून्य आहेत. त्याकरता सर्वांना विनंती आहे, ह्या जो उपक्रम चालू आहे, या उपक्रमाला पुढे चांगलं राबवा. माझ्या पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. महाराज, आपण म्हणल्याप्रमाणे समर्थांचं जे वचन आहे त्याच्या अनुषंगानेच हा उपक्रम आम्ही उभा केलेला आहे. बहुत लोक मिळवावे, एक विचारे भरावे, कष्टे करुण घसरावे लेंछावरी. त्यासाठी ह्या उपक्रमांची गरज आहे. जे आज वेगवेगळ्या प्रकारचे लेंछ आपल्या भोवती नाचतायत, त्यांच्यावर जर घसरायचं असेल तर अशी एकी आपल्यालाही उभी करावी लागणार आहे, अशी ताकद आपल्याला उभी करावी लागणार आहे. त्याच हेतूनं हा उपक्रम आम्ही सुरुवात केलेली आहे. यानंतर या ठिकाणी राजू शेठ आलेले आहेत, त्यांना मी विनंती करतो मंचावर यावं. पंजाब हँडलूम परभणी, आमच्या चिन्मयचे खास दोस्त. यानंतर आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण ज्यांच्या मार्गदर्शनाची आतुरतेनं वाट पाहत आहोत असे हरिभक्तपरायण भागवताचार्य सुनील महाराज आष्टीकर, ज्यांची रसाळ अशी संगीतमय देवी भागवत कथा देखील आपण परभणीकरांनी ऐकलेली आहे. महाराजांना मी विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरजूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मागील 23 महिन्यापासनं एक अट्टहास मनाच्या ठिकाणी निर्माण करून या चौधरी परिवाराच्या वतीनं तुम्हा सगळ्यांच्या सहकार्यानं सुंदर असा उपक्रम या ठिकाणी चालू आहे. आणि या 23व्या या श्री हनुमान चालीसा पठणाच्या निमित्तानं मला इथं येण्याचा योग आला आणि मान अशा सगळ्या संतांचं दर्शन मला व्यासपीठावर झालं, हे माझं परमभाग्य आहे. आदरणीय श्री दिनकर गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत, नतमस्तक प्रणाम करतो. तसेच महाराष्ट्राच्या बाहेर आंध्र प्रदेश, गुजरात, त्यानंतर मध्य प्रदेश या सगळ्या परिसरामध्ये ज्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी समाजाचं संघटन केलं, असे ज्येष्ठ कीर्तनकार आजेगावकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप खूप धन्यवाद महाराज. तुमच्याही दर्शनाचा योग चिन्मय भयाच्या माध्यमानं या ठिकाणी मला झाला. रघुवीर गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणावर नतमस्तक प्रणाम. ज्येष्ठ नागरिक आणि प्रभुरामाचे सेवक आदरणीय कुंडीकर काका या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याही हृदयात बसलेल्या प्रभुरामचंद्राला मी नतमस्तक प्रणाम करतो. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय डॉक्टर साहेब आहेत, त्यानंतर दोन्ही सभापती, उपसभापती, त्यानंतर वकील साहेब आहेत, त्यानंतर ज्येष्ठ व्यापारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी प्रत्येक महिन्यामध्ये जे चित्रीकरण केलं जातं, जे फोटोग्राफी केल्या जाते, ते सुद्धा खूप मोठे धन्यवाद असे या ठिकाणी पात्रक आहेत. कारण सध्याचा काळच आहे सोशल मीडियाचा, म्हणून आज काही जरी झालं तरी लगेच स्टेटस ठेवावं लागतं, कारण युग स्टेटस आहे, फोटोग्राफीचं युग आहे, म्हणून ती सुद्धा काळाची गरज आहे. त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 23 महिन्यापासून तुम्ही इथं एकत्रित येता, ही सगळ्यात मोठी उपलब्धी लक्षात, ही सगळ्यात मोठी सत्संगाची पावती आहे. याच्या पलीकडे कुठली पावतीच नसते. म्हणून आपल्या सगळ्यांनाही या ठिकाणी तुमच्या हृदयात बसलेल्या बजरंग बलीला, प्रभुरामचंद्राला मी नतमस्तक प्रणाम या ठिकाणी करतो. आणि वेळ किती आहे साहेब सांगा, कारण ही बिगर ब्रेक गाडी 10 मिनिट लगेच सांगा. हा काय, मी घड्याळ लावूनच असतो. त्याचं कारण काय महाराज, एकही सेकंद तुमचा जास्त घेणार. आमचा वेळ वाढला की पुढच्या वेळेस आमची संख्या कमी होते. बरोबर आहे, अगदी बरोबर. नाही, मी पण वेळेचा खूप पक्का आहे महाराज, मी राईट इथं म्हणजे वेळेवरच येतो तुमचं. म्हणून अशा सगळ्या या स्तुत्य उपक्रमाला या ठिकाणी येण्याचा योग आला. हे कलियुग आहे, लक्षात ठेवा. 4 युगापैकी कलियुग हे एकदम, कलियुगात तुमचा आमचा जन्म झाला, आम्ही भाग्यवानच आहोत. तुम्ही म्हणाल महाराज कलियुगात तुमचा आमचा जन्म झाला, आपण भाग्यवान कसे? याचं कारण आहे, प्रत्येक युगाचं साधन वेगवेगळं होतं. सतयुगाचं साधन वेगळं होतं, त्रेतायुगाचं साधन वेगळं,
द्वापार युगाचं साधन वेगळं आणि कलियुगाचं साधन वेगळं. कलयुग ही दोषाची खाण आहे, मान्य आहे आम्हाला. पण हरेर नाम हरेर नाम युद्ध केवलम कलो नास्ते, मान्य आहे आम्हाला. कलियुग ही दोषाची खाण आहे. पण एक गुणधर्म कलियुगात असा आहे की भगवंताचं नामस्मरण जसं गुरुजीनं सांगितलं ते जर केलं त्याच्या व्यतिरिक्त अन्य साधन नाही. तुम्ही म्हणाल अन्य साधन, मी प्रमाणाने सिद्ध देतो तुम्हाला, वाया जाणार नाही हे निश्चित आहे. माऊलीने एक प्रमाण दिलं, योग यागविधी येणे नोहे सिद्धी, वायाचं उपाधी दंभ धर्म. याचा अर्थ काय? याग करायचं नाही का, योग करायचं नाही का, देवाची पूजा करायची नाही का, असं काही नसतं. तुम्हाला सांगतो, तुम्हाला वाटलं एकदम सोपंच झालं, एरवीच पूजा करायचा कंटाळा, आष्टीकर महाराजांनी सांगितलं उद्यापासून पूजा बंद. तसं नाही, हे तर करावंच लागेल आम्हाला. यागाची गरज आहे, योगाची गरज आहे, पूजेची गरज आहे. पण याच्या सोबत जर नामस्मरण नाही केलं तर मुक्तता नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून इथं जे नामचिंतन होतं ते बजरंग बलीचं होतं, तुम्हाला सांग. म्हणून कलियुगात आम्हाला नामचिंतनच करायचं. बरोबर आहे? बरोबर आहे की नाही? कलियुगात कशाची गरज आहे सांगा? कशाची गरज आहे? याच्यासोबत नामाची गरज आहे ना. बरोबर आहे, नामाची गरज आहे, बाकी नाही. तुम्हाला सांग, इथं डॉक्टर साहेब उपस्थित आहेत, वकील साहेब उपस्थित आहेत, इंजिनियर आहेत का? आहेत? वा वा, सगळे व्यासपीठावरच इथे आहेत. हे तिघ जण फिरायला गेले. कुठं? डॉक्टर, इंजिनियर आणि वकील तिघ जण कुठे गेले फिरायला? लांब म्हणले, चला आता एक महिनाभर काहीतरी विरुंगळा म्हणून आपण तिघ जण फिरायला. आता सगळे उच्च शिक्षित आहेत. डॉक्टर म्हणलं की पाहायचं काम नाही, वकील म्हणलं की सांगायचं काम नाही. बरोबर, वकील शब्दाचा अर्थच खूप छान आहे. व म्हणजे वटवट करणारा, की म्हणजे किरकिर करणारा, ल म्हणजे लबाड बोलणारा. इथलं सोडून बरं का, हे सांगावं लागत असतं. असे हे तिघ जण महाराज हे फिरायला गेले. आणि फिरायला गेल्यानंतर एका नौकेत बसले. दृष्टांत लक्षात घ्या. 10 मिनिटात आपल्याकडे पैकी 3-4 मिनिटं झाले जवळपास. फिरायला गेले आणि फिरायला गेल्यानंतर जो नाव चालू लागला त्या नावाकडे या तिघांनी बघितलं. डॉक्टर साहेब म्हणले, का रे बाबा, किती वर्षापासून तू नाव चालवतो? म्हणले, माझ्या आजोबाचा हाच धंदा होता, माझ्या वडिलांचाही हाच धंदा होता आणि माझाही हाच धंदा आहे. म्हणले, तुला पैसे किती मिळतात? तो म्हणला, साहेब दररोज 100 रुपये मिळतात मला. 90 रुपयामध्ये माझं कुटुंब चालतं. 10 रुपये मी मंदिरात नेऊन टाकतो, कारण 10% हा ध्येय भाग आहे आमच्या जीवनातला. कमाईचा 10% भाग सत्संगात द्या, नाही तर बायपास झाल्याशिवाय राहत. पुढचं तुम्ही म्हणा, मी नाही म्हणा. 10% म्हणा, 10 रुपये उरतात, मंदिरात नेऊन टाकतो म्हणले, काही हरकत नाही. मग डॉक्टर साहेब म्हणले, अरे का उपयोग तुझा इतके वर्ष कष्ट करून? बँकेत किती पैसे आहेत तुझे? ते म्हणला, काहीच नाही. रोज 100 रुपये कमवायचे, 90 रुपये कुटुंबाला लावायचे, 10 रुपये मंदिरात नेऊन टाकायचे, बँकेत काहीच बॅलन्स नाही. मग डॉक्टर साहेब म्हणले, तुझी 25% जिंदगी पाण्यात गेली. ते म्हणला, गेली तर गेली. पुढे गेल्यानंतर वकील साहेब म्हणले, बाबा ठीक आहे, पैसे तुझे बँकेत नाहीत, काही जमीन घेतलीस का, घर घेतलंस का? तो मला घेण्याची गरजच पडली नाही. 100 रुपये रोज मिळतात, 90 रुपयात कुटुंब चालतं, 10 रुपये मी सत्संगामध्ये देऊन टाकतो, म्हणून गरजच नाही. मग वकील साहेब म्हणले, तुझी 25% जिंदगी पाण्यात गेली. डॉक्टर साहेब म्हणले 25%, वकील साहेब म्हणले 25%, दोघं म्हणले 50% तुझी जिंदगी पाण्यात गेली. म्हणले, काय हरकत नाही. मग पुढे गेल्यानंतर इंजिनियर साहेब भेटले. ते म्हणले, ठीक आहे. म्हणले, वा तू घर घेतलं नाहीस, तुझं बँक बॅलन्स नाही, तुला जमीन नाही. म्हणले, काही सोनं वगैरे घेऊन ठेवलंस का? काही हे नाही घेतलं तर सोनं तरी, कारण आता सोन्याचा भाव जवळपास सांगायची गरज नाही. तो म्हणला, सोनं नाही, 100 रुपये येतात. म्हणला, 90 रुपयामध्ये माझं कुटुंब चालतंय म्हणला, आणि 10 रुपये मी मंदिरात नेऊन टाकतो. मग इंजिनियर साहेब म्हणले, तुझी 25% जिंदगी तिघ जण म्हणले, तुझी 75% जिंदगी पाण्यात गेली. तो म्हणला, गेली तर गेली, माझा धंदाच आहे. म्हणला, काय करू? म्हणला, पाण्यातच गेली. थोडं पुढे गेल्यानंतर खूप मोठं आभाळ आलं, विजांचा कडकडाट सुरू झाला, आणि नाव चालवणाऱ्यानं या तिघांना विचारलं, तुम्हाला पोहता येतं का? तिघ म्हणले, नाही. तो मला, तुमची 100% जिंदगी. मग मला सांगा, कलियुगात जन्म मिळाला, जर नामस्मरण केलं नाही तर 100% जिंदगी पाण्यात. कारण 84 लाख येऊनंतर भटकत भटकत मिळाल्या तुम्हाला आम्हाला हा मानवाचा जन्म आहे. त्याचं नामस्मरण करा. ज्या भगवंतानं, ज्या हनुमान चालिसामध्ये सगळंच आहे, सूक्ष्म रूपधरी सिंह दिखावा, बिकट रूपधरी लंका जरावा, काय नाही त्याच्यामध्ये हनुमंतरायाचं सगळं वर्णन केलेलं आहे. म्हणून हनुमंतरायाचं बळ
या बलाची उपासना करा. आणि इथं बसलेल्या मातांना मी अजून एकदा धन्यवाद देईन. ज्यांनी आपल्या छोट्या छोट्या मुलांना इथं घेऊन येतात त्या खूपच धन्यवादास पात्र आहेत. तुम्हाला सांगतो, त्यांना गरज आहे याची. आणि हा संकल्पच मुळात हिंदू संघटनेसाठी असल्यामुळं हिंदू संघटन व्हावं आणि सगळ्यांनी एकत्र यावं आणि काही ना काहीतरी उपासना व्हावी. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगून मी थांबतो. कलियुग असल्यामुळं कलियुगामध्ये ज्ञान प्राप्त करणं अवघड नाही. कलियुगामध्ये ज्ञान प्राप्त करणं अवघड नाही, पण ज्ञानाच्या ठिकाणी अहंकाराचा धोका आहे. कारण हे कलियुग आहे. थोडं काही आलं तर असं वाटतं माझ्यासारखं कोणीच नाही. थोडं येऊ द्या ना माणसाला. थोडं काही आलं की अहंकार माणसाला जळतो. मला सांगा, 7 कोटी घरं सोन्याचे होते. कुणाचे? आष्टीकर महाराजाचे. कुणाचे होते? रावणाचे. किती कोटी? 7 कोटी घरं. 7 कोटी घरं रावणाचे होते. तुम्हाला सांगतो, उपासना करायचा रावण, महादेवाची प्रार्थना करायचा, शरीरातली बारीक नस बाहेर काढायचा रोज. 72,000 बारीक बारीक व्हॅन आहेत माणसाच्या शरीरामध्ये. आणि हे जे रोम आहेत ना, हे 3.5 कोटी आहेत प्रत्येक माणसाच्या शरीरावर. माझं खोटं वाटलं तर घरी जाऊन मोजा आणि पुढच्या महिन्यात इथं सांगा बरोबर आहेत की नाही. हे 3.5 कोटी आहेत. तर विण्यासाठी तार बाहेर काढायचा, वाजवायचा, भगवान शंकराला प्रसन्न करून घ्यायचा. कारण सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा देव कोणता? महादेव. बरोबर आहे. त्याला कोणता देव म्हणतात? भोळा. काय म्हणतात त्याला? भोळा महादेव. 2 महादेव भोळे आहेत. एक मंदिरातला, दुसरा नाही कळालं? बरं मला खरं सांगा, घरातला भोळा होता का भोळा केला? जाऊ द्या, नंतर चर्चा करू याच्यावर. मग एवढी तपश्चर्या होती, तुम्हाला सांगतो, विण्यासारखं वाजवायचा. आणि भगवान शंकरानं आत्मलिंग काढून दिलं. कुणाला? रावणाला. तुम्हाला सांगतो मी का सांगतोय, याचं कारण आहे, भक्तीची देवता आहे, बलाची देवता आहे, बुद्धीची देवता आहे आणि युक्तीची देवता आहे. आणि या 4 गोष्टीची आमच्या जीवनामध्ये गरज आहे. एवढी संपत्ती होती, तुम्हाला सांगतो, भगवान शंकरानं आत्मलिंग काढून दिलं. कैलास पर्वत हाताना असा हलवायचा रावण. पण एकच गोष्ट नडली, तुम्हाला सांगतो, हो तो पंडित महाज्ञानी. बघा बघा, 4 वेद बघा, किती मुखदगत वाणी. 4 वेद मुखदगत वाणी. सगळं होतं त्याच्याकडे. काय नव्हतं? पंडित होता, ज्ञानी होता, सगळं होता. फक्त एकच गोष्ट नडली, तो म्हणजे अहंकार. अहंकार विरहित केलेली भक्ती भगवंताला आवडते, बाकी भगवंताला आवडत नाही. आणि एका माकडाच्या शिफ्टीनं सोन्याची लंका काळी झाली की नाही मला सांगा. म्हणून कलियुगामध्ये ज्ञान मिळवायला विरोध नाही, जरूर मिळवलं पाहिजे, पण अहंकाराचा धोका आहे. पण ज्ञानाला जोड लागते. सांगतो पुढे तुम्हाला. 1 मिनिट राहिला माझ्या. वैराग्य कलियुगात टिकतं का? बरोबर, 1 मिनिट राहिला गुरुजी. वैराग्य टिकतं का? बघा, वैराग्य टिकतं का कलियुगात? नाही टिकत. मला सांगा, लग्नातून कोण पळून गेलं? रामदास स्वामी नाही, परभणीतलं कोण पळालं? कोणीच नाही पळालं. मीच नाही पळालो. आंतरपाटाच्या वरून बघत होतो. वैराग्य येतं का? नाही येत. हे क्षणिक वैराग्य, स्मशान वैराग्य म्हणतात बरं का. हे नाही. समर्था शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्यांचे, ते समर्थांचंच वैराग्य होतं. कलियुगामध्ये वैराग्य जमत नाही. मग कलियुगात कशाची गरज आहे? तर भक्तीची गरज आहे. आता ज्ञान मिळवणं अवघड जरी असलं, अवघड जरी नसलं, मिळवलं तरी, तर ज्ञानाला जर भक्तीची जोड असेल तर ते ज्ञान श्रेष्ठ आहे. बरोबर आहे. आता वैदिक इथे येऊन बसतात, यांना कसं, यांच्याकडे ज्ञान आहे, पण ज्ञानाला भक्तीची जोड आहे म्हणून प्रवचन केलं महाराजांनी. बरोबर आहे की नाही? ही भक्तीची जोड आहे, लक्षात ठेवा. कीर्तनकाराला ज्ञान आहे, पण कीर्तनकाराला भक्तीची जोड असावी लागते, त्याला विरोध नाही. वैराग्याला सुद्धा भक्तीची जोड लागते. आणि या सगळ्यांचं संघटन करण्यासाठी या ठिकाणी मनातून या ठिकाणी संकल्प केला आमच्या या चौधरी परिवारानं. आणि गेल्या 23 वर्षापासून हा उपक्रम या ठिकाणी, माझ्याकडे बोलायला भांडवल भरपूर आहे, पण त्या ठिकाणी म्हणून सगळ्यांना धन्यवाद. माझ्यासोबत माझी पत्नी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आपण दिलेल्या संधीला या ठिकाणी खूप धन्यवाद महाराज. खूप खूप धन्यवाद महाराज. या उपक्रमाची मागची अजून एक भूमिका अशी आहे की आम्ही आध्यात्मिक व्यक्तींना इथे पाचारण करतो, त्याचबरोबर समाजकारणी आणि राजकारणी लोकांनाही इथे पाचारण करतो. याचं कारण असं आहे, महाराजांनी सांगितलं ज्ञान, भक्ती, वैराग्य ह्या सर्व गोष्टी एका जागी असाव्यात. राजकारण कसं असावं हे सुद्धा समर्थांना काय अभिप्रेत होतं. समर्थांनी साधं सोपं सांगितलं. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे राजकारण, तिसरे सावधपण. ह्या गोष्टी आवश्यक आहेत. आणि कुठं कुठं तर सर्व विषयी एवढ्या सोप्या शब्दात समर्थांनी सांगून टाकलं. ह्या 3ही गोष्टी सर्व ठिकाणी असाव्या लागतात.
मग आमचा राजकारणी, आमचा समाजकारणी केवळ सत्तेसाठी किंवा आपल्या कर्तव्यासाठीच तेवढा तत्पर असावा आणि बाकी बाबतीत असू नये, असं होऊ नये म्हणून या उपक्रमामध्ये आम्ही समाजकारण्यांना आणि राजकारणी लोकांना सुद्धा इथे बोलावतो, जेणेकरून आदर्श राजकारणी कसा निर्माण होईल यासाठी सुद्धा हा एक छोटासा प्रयत्न आहे. याच उपक्रमाअंतर्गत आम्ही या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या छोट्या छोट्या मुलांचे कौतुक या ठिकाणी करतो. आज सर्वप्रथम एका लहानशा आमच्या इथे येणाऱ्या पाठाला येणाऱ्या नित्य पाठाला येणाऱ्या भाविकाचा वाढदिवस आहे. चिरंजीव अवनीश नितीनराव कवडी याचा वाढदिवस आहे. मी गुरुजींना विनंती करतो की त्याला आपण आशीर्वाद द्यावेत. चिरंजीव अवनीश कवडी, ये बाळा. एवढा लहान मुलगा आहे, खेळतो इथे, पण पूर्ण पाठ होईपर्यंत कधी बाकीचे पोरं तरी जाऊन येतात, हा इथे फिरत राहतो. मी फार बारकाईनं पाहतो, 11 पाठ होईपर्यंत याचा वावर इथे जवळपासच असतो. ये बाळा. मंत्रोच्चार करून महाराजांनी त्यांना आशीर्वाद द्यावेत अशी मी विनंती करतो. त्रिनाया नामाभिमुखा निसरता मीमां या इहा पाठे प्रायताश्च सदा द्विजाः सा भवति धनधान्य पशुपुत्र कीर्ति मानतुलं च सुखं समाश्नुते दिवेति दिवेति. यानंतर आज ज्या ज्या मुलांनी इथे येऊन हनुमान चालिसाचा पाठ म्हणलेला आहे त्या सर्वांना ओळीत यायचं सर्वांनी आणि आपलं आपलं बक्षीस घ्यायचं. ओळीत बिलकुल शिस्तीत यायचं. समोरून उतरा, सरळ समोर उतरा. झाले का सर्वजण? प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. दार बंद करून घे रे. यानंतर मान्यवरांचा सत्कार करायचा आहे. मी राजू काकांना विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम भागवताचार्य हरिभक्त पारायण श्री सुनील महाराज आष्टीकर यांचा सत्कार करावा. विनंती करतो त्यांनी श्री निळकर गुरुजींचा सत्कार करावा. चिन्मयला विनंती करतो की त्यांनी रघुवीर गुरुजींचा सत्कार करावा.
यानंतर मी सुनील महाराज अष्टीकरांना विनंती करतो की या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले श्री रविराज उत्तमराव चव्हाण, सभापती पंचायत समिती परभणी यांचा सत्कार करावा. यानंतर मी दिनकर गुरुजींना विनंती करतो की त्यांनी विवेक बाळासाहेब रसाळ, उपसभापती पंचायत समिती परभणी यांचा सत्कार करावा. तरुण राजकारणी, त्यांना पुढील राजकारणाच्या प्रवासासाठी अनेक आशीर्वाद द्यावेत अशी विनंती करतो. आज या कार्यक्रमाला पहिल्यांदाच आणि आवर्जून उपस्थित असलेले राजूशेठ खुराणा यांचाही महाराजांनी सत्कार करावा अशी मी विनंती करतो. प्रसाद आहे महाराज, प्रसादही आहे हनुमानजी करता. अनेक सामाजिक उपक्रमामध्ये उत्साहाने सहभागी होणारे हे व्यक्तिमत्व आहे. मान्यवरांचे आभार. यानंतर मारुतीरायाची आरती होणार आहे. मी आजचे आरतीचे यजमान असणारे विवेक रसाळ आणि रविराज चव्हाणजी यांना विनंती करतो की त्यांनी मारुतीरायाची आरती करावी. सर्व मान्यवरांनी आरतीसाठी मंचावर उभे राहावे. घ्या घ्या, दोघे घ्या. थोडे वेळ तुम्ही घ्या, थोडे वेळ. अस्तु श्री मंगलां भवन्तु सुखकरता दुःखकरता विघ्नाची गुरुवी प्रेम गुरुपादयाची सर्वांगी सुंदर विजयमुराची कंठीरते मा गणा शोभे मा भावाची जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती सर्वांगे मन कामना मूर्ती जय देव जय देव गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडिता मुकुट शोभतो भरा रुंदणती पूरे करणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शनाचे मन स्मरे वाचे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवळ वंदना सरस्वत भक्त कुंदन श्रीनयना
गंडकी मन हे वैसे ना दास मोने न करे कोटा की साना जय देव जय देव जय जय बल भीमा आरती आलू सुंदर गुणसीमा जय देव जय देव कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम पुण्यम नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवनारायण कृष्णनामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं वन्दे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे हरे सियावर रामचंद्र की जय हनुमान की जय उमापति महादेव की जय रक्ष रक्ष परमेश्वर